आम्ही येत्या काळामध्ये सिद्धच करू. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे. तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेत आज चाकण दौरा आयोजित केला आहे. दुपारी 4 वाजता उदय सामंत यांची उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी दौरा कशासाठी, इतर दिवशी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या कळेल असं म्हणत विरोधकांनी उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यावरती निशाणा साधलाय. आणि उद्योगमंत्री येणार असल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आणि मग काय, प्रशासनानं रात्रीचा दिवस करून कामं करण्यास सुरुवात केली आहे. एरवी दिवसा आणि कामाच्या वेळेमध्ये देखील काम न करणारं प्रशासन चक्क रात्रीच्या अंधारामध्ये काम करू लागलंय. अंधारातच प्रशासनाकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं. तर काही ठिकाणांवरती रस्त्यांलगतच्या साईड पट्ट्या भरण्याचंही काम रात्रीच्या अंधारामध्ये करण्यात आलंय. आणि त्यामुळे एरवी कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या प्रशासनाला मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जाग का येते असा सवाल आता विचारला जातो. दरम्यान आपण चाकणला जाणार होतो तेव्हा देखील रात्रीत खड्डे बुजवले होते. कंत्राटदार केवळ राजकारण्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे. विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल, नाही तर मंत्री जाणार असेल, तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही. उद्योग मंत्री आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण बघा, आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत. कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा. 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात. पुढची मोठी बातमी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ